तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 जुलैचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा ट्विस्ट आजच्या एपिसोडमध्ये येणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता जगन्नाथजीला जाम विचारण्यासाठी काही मीडियावाले येत असतात की सावली खरंच जिवंत आहे का, मग तिच्या नावाने तुम्ही आश्रम का चालू ठेवलंय. तर जगन्नाथ त्यांना सांगू लागतो, माझी लेक तर नाहीये, पण आता माझ्या लेकीच्या नावाने मला आश्रम तरी चालू ठेवायचे, म्हणजे नाही काय तर मला तिची आठवण तरी येत राहील आणि माझ्या मनाला समाधान वाटेल. त्यावेळी मीडियावाले अनेक प्रश्न जगन्नाथजीला विचारत असतात. तितक्या वेळात तर व्यंकटेश देखील तिथेच असतो. सावली मात्र लपून बसते. तिला आता जगाच्या समोर यायचं नसतं. तिला तिची खरी ओळख सगळ्यांना दाखवायची नसती, कारण की तिला भीती वाटत असती, मी जर सगळ्यांच्या समोर आले तर मला माझ्या पाठीमागे माझ्या अबीरला पण ओढायचं नाहीये. मला त्याच्या स्वप्नांसाठी, त्याच्यासाठी मला मी वेगळं राहिलेली आणि दुनियाच्या नजरेतून जपून राहिलेले चांगलं राहील. त्यानंतर आता ते मीडियावाले जगन्नाथजीला अनेक प्रश्न विचारत असतात. तर जगन्नाथजी सांगू लागतो की माझी लेक या जगामध्ये नाहीच आहे. तर मीडियावाले विचारत असतात, तर खरं सांगा, तर तुमची लेक या जगामध्ये नाहीच आहे का, तिचा मृत्यू झालाय का, ती इथे आहे पण तुम्हाला ती अजून भेटली नाहीये. तितके वेळात अबीर मात्र येत असतो. अबीर बाबा म्हणतच जगन्नाथजीकडे जात असतो. अबीरला काहीच माहिती नसतं नेमकं घरात काय चालू आहे. तो स्कूलमधूनच नुकताच आलेला असतो. सावली हे सगळं प्रकरण लपून बघत असते. जेव्हा अबीर येतो ना, तेव्हा सावलीला खूप मोठा धक्का बसतो. आता काय होणार. तर मीडियावाल्यासमोर ना अनेक प्रश्न उभा राहतात. नेमका हा मुलगा कुणाचा आहे आणि तुमच्याच घरात राहतो का. व्यंकटेशला पण कळत नसता हा अबीर ऐन वेळेवरच कशासाठी आला असेल. तर जगन्नाथजीचं काय उत्तर असेल ते उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की बघूया. दुसरीकडे मीडियावाले घरी गेल्याच्या नंतर सावली खूप वैतागून जाते. म्हणू लागते, बाबा मला कळतच नाही मी आता काय करायला हवं. काही करायला जाते ना तर अनेक अडथळे येत राहतात, पण मला सगळ्यांच्या समोर नाही जायचे. मी माझा भूतकाळ नाही विसरू शकत. मी काय करू बाबा, मला काही कळतच नाही. ते जगन्नाथजी डायरेक्ट सावलीला म्हणू लागता, अगं मग कशाला तुझी ओळख लपवतेस. जा जगासमोर, दाखव तुझी ओळख आणि तुझ्या भूतकाळाला विसरून जा. त्याला सामोरे जा आणि ठामपणे परत एकदा तुझी जी काही ओळख होती ना ती जगाला दाखवून दे. तितक्या वेळात सावली म्हणू लागते, बाबा मी ते तर नाही करू शकत. मी त्या भैरवीच्या समोर नाही जाऊ शकत, कारण की माझ्यासोबत जे काही झालं आहे ना ते मला माझ्या अबीरच्या सोबत नाही होऊ द्यायचं. मी तर चिखलातच पडले, पण मला माझ्या अबीरला त्या चिखलामध्ये नाही ओढायचं. त्यावेळी आता जगन्नाथ म्हणू लागतो, सावली तू जे काही बोलते आहे ना त्याच्यावर मला थोडाफार तरी विश्वास आहे, पण मला तरी वाटतं तू कुणाला न घाबरता तुझ्या भूतकाळाला विसरून त्याला सामोरे जायला हवं. तिकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, तर त्या मोनिकाने त्या भैरवीचं सगळं काही मीडियावरती बघितलेलं असतं, तिचे व्हिडिओज वगैरे, तिची स्टाईल. आता त्यानंतर लगेच मोनिका तिलोत्तमाकडे जाते आणि म्हणू लागते, अहो आई, ही बाईनं नुकतं 2-3 दिवस झाले मीडियावर सगळीकडे चर्चेतच आहे. नेमकी ही बाई कोण आहे. तितक्या वेळात तिलोत्तमा जेव्हा भैरवीचा तो व्हिडिओ बघते सोशल मीडियावर, तेव्हा तिला एकदम धक्का बसतो आणि तिलोत्तमा सांगू लागते, ही बाई ती भैरवी वजे आहे. आणि तिलोत्तमाने तसं नाव घेतल्याच्या नंतर तिच्या चेहऱ्यावर तर वेगळाच राग असतो, पण आता या मोनिकाला याबद्दल काहीच माहिती नसतं. दुसरीकडे अमृता सारंगसोबत बोलण्यासाठी त्याच्या रूममध्ये जाते, तर ओवी नुकतीच झोपलेली असते. इतक्या वेळामध्ये अमृता म्हणू लागते की सारंग, मला मान्य आहे, मला जास्त तर काही सांगता येणार नाही, घरातले कुठे माझ्यावर विश्वास ठेवतात, पण एक तू आहेस की तुला माझ्यावर खूप विश्वास आहे आणि तू माझं ऐकतोय पण मला मान देतोय ना, त्यामुळेच मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुला जर आवडलं तर तू नक्की कर. त्यानंतर आता सारंग म्हणू लागतो, अगं वहिनी तुला काय बोलायचं तर बोल ना, मी तुझं कधी नाही ऐकलं असं झालंय का. त्यानंतर आता अमृता सांगू लागते, हे बघ सारंग, तुला ना आता वेगळा स्टँड घ्यावाच लागेल. तुला तुझ्या ओवीसाठी, तुझ्यासाठी आणि सावलीसाठी तुला हे सगळं करावंच लागेल. त्यानंतर आता सारंगच्या लक्षात येतं की खरंच यार वहिनी म्हणते ते खरं आहे का, मी सावलीसाठी, माझ्या ओवीसाठी काहीतरी करायला हवं का. तर मित्रांनो बघूया आता उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत त्या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.